आर मी रोही. पौष महिना म्हटल्यानंतर आई मांढरदेवी काळोबाईची यात्रा. आमच्या घरच्यांना देवीला जायचं होतं. देवीच्या स्नानासाठी हे पंचामृत केलेलं आहे. स्नान घालण्यासाठी देवीला नेसवण्यासाठी ही साडी. माझा मुलगा आणि मुलगी बसलेली आहे. देवीला स्नान घातल्यानंतर साडी ड्रिप करायची आहे. त्यासाठी देवीच्या आधी साडी घालण्यासाठी सेट करून घेतली. आता पदर काढून घेतला. पहिला पदर काढून घेतला, त्याच्यानंतर पदर चढवला. पूर्ण देवीची साडी घालून घेतली, कारण का मग देवीला परत सकाळी एवढे लवकर तयार करून घेता येणार नव्हतं. त्याच्यामुळे आधीच ड्रिप करून घेतली साडी. पौष महिन्यात आई मांढरदेवी काळोबाईची यात्रा असते. महिनाभर यात्रा चालते. प्रत्येकजण आपापल्या परीने जेव्हा जसा जमेल तसं जातं. आम्ही ह्या रविवारी आमच्या घरची जाणार होती, म्हणजे आज 11 तारखेला जाणार होत. त्यासाठी देवीची तयारी करून घेतली. परत जायचेच सकाळी लवकर पहाटेला रिटर्न यायचं म्हटल्यानंतर पहाटे लवकर जायला लागतं. मला सकाळी गडबड नको म्हणून आता सगळं देवीची तयारी करून घेतली. ज्वेलरी पूर्ण. मला साडी घालता येते का देवीला ते नक्की सांगा. ही मूर्ती चंदनाच्या लाकडाची आहे. नाही, देवीची काही काहींची फायबरची असते, पण आमची लाकडाची. देवीला वेणी तयार केली आहे. वेणी, हार आणि लिंबाचा पाला आणि लिंबू लागतं, पण ते हातावर ठेवल्यानंतर गरम जातं. त्यासाठी ते पूर्ण हारातच विणून घेतलेलं आहे. देवीची पूर्ण पूजा अर्चा केलेली आहे. सर्व विधिवत पूजा अर्चा साडी ड्रिप करून झालेली. आणि नमाचा आणि माझा पसारा हा सगळा देवबाप्पाचा पूर्ण पसारा केलेला आहे त्यांनी. मी नंतर आवरेल. ही पूर्ण देवीची पूर्ण आवरावरी करून झाल्यानंतरची हे. आता देवीला जायचं म्हटल्यानंतर साडी ही नवीन आहे. पूर्ण नवीन साडी घातलेली लागते. त्याच्यानंतर आपण वापरली तरी चालते. मोस्ट ऑफ साडी देवीला घातल्यानंतर आपण वापरली तर चांगलं असतं. देवीला साडी कशी घातली, ज्वेलरी हे नक्की सांगा मला. त्याच्यानंतर पूर्ण आता देवीला जायचं म्हटल्यानंतर सगळी आवरावरी करून ठेवली होती. आता नैवेद्य म्हणजे पहाटे लवकर जायचं म्हटल्यानंतर सगळं आपलं संध्याकाळचं सगळं पूर्ण आवरून झाल्यानंतर मग नैवेद्य करायला घेतला. ही भाकरी म्हणशान नैवेद्याला, पण तिथं ते 4 राखणदार असतात, त्यांना नैवेद्य हा दही भात आणि भाकरीचा लागतो. मग त्यासाठी ती भाकर, त्या भजी, भाजी, कुरडई, पापडी, मेथीची भाजी, पुरणाची पोळी असा हा नैवेद्य आमटी भाताचा केलेला आहे. आता ताटात एकत्र मांडता येत नाही म्हटल्यानंतर डब्यात पूर्ण भरून ठेवलेलं आहे. डब्यात पूर्ण भरलं आणि 21 नैवेद्य केलेले आहेत. त्याच्यात 21 नैवेद्य त्याच्यात भरले. 5 भाकरी आणि त्याच्यानंतर प्रत्येक नैवेद्यावर न भरता एकदम भात ठेवला आणि डब्यात दही दिलेलं आहे. हे आरतीसाठी हे लागतं, देव्यासाठी पीठ घेतलेलं. ते एवढे सगळं आणि वाती, दिवा लावण्यासाठी वातीन हे तेल, हे सगळं सामान एकत्रच भरलं. त्याच्यानंतर काढायला काही नाही. हे सगळं उरकतपर्यंत 1:30 वाजले होते. आणि मग सकाळी पहाटेला देवीला जाण्याची तयारी. त्याच्यानंतर देवीची पूजा केली. आणि मला देवीला जायचं होतं. पप्पा काकडे थांबा ना, मला पण देवबाप्पाला जायचं आहे. आता बहिणी गाडीची पूजा करून घेतलेली आहे. आता आई काळोबाईला जाण्यासाठी आमची देवी सज्ज आहे. देवी आता चालली मांढरगडाला आई काळोबाईच्या भेटीला. आता गाडीत मूर्ती ठेवलेली आहे. माझा नमा पण आहे गाडीत. जायचं आहे त्याला देवबाप्पाला. एवढं पहाटेला तयार झाला आहे देवबाप्पाला जाण्यासाठी. आता हे सकाळी लवकर पहाटे गेलं म्हणजे गर्दी होत नाही आणि ट्रॅफिक लागत नाही. हे आमचे आप्पा आणि देवा भाऊजी
आप्पांची गाडी देवांची गाडी दोन्ही बरोबरच जाणार आहेत, एकामागे एक जातील एकंदरीत हे दोन्ही एकामागे एक जातील. माझ्या पप्पांना मला बाय करायला गेलेले आहेत. या इथं उभ्या आहेत त्या आमच्या आजी आत्ते सासूबाई आहेत. त्यांना वयामानाने आता जाता येत नाही, नाही तर त्यांनाही नेलं असतं देवाला. एकंदरीत 4:20 हे सर्व निघालेले आहेत. आता लवकरच पोचतील देवाला. कळवाईच्या नावाने सांग भले असं म्हणूया. आता ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा कमेंट करून. कळवाईच्या नावाने सांग भले.